कथा आनंद भिक्षू आणि वैश्या. एका गावात आनंद, जो भगवान बुद्धांचे प्रिय शिष्य होता, तो भिक्षा मागण्यासाठी गेला होता. तो एका सुंदर महिलेच्या वैश्या घरासमोर गेला आणि दरवाजावर उभा राहिला. त्या महिलेचं नाव अंबपाली होतं. ती अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि प्रसिद्ध नर्तिका होती. अंबपालीने आनंदाला पाहिलं आणि त्याच्या तेजस्वी चेहऱ्याने ती चकित झाली. इतका तेजस्वी, शांत, पवित्र चेहरा तिने कधीही पाहिला नव्हता. तिने विचारलं, भिक्षू, तुम्ही कोण आहात आणि इतके तेजस्वी का दिसता? आनंदने शांतपणे उत्तर दिलं, मी भगवान बुद्धांचा शिष्य आहे. मी भिक्षा मागण्यासाठी आलो आहे. अंबपालीला खूप आश्चर्य वाटलं. तिने त्याला आपल्या घरात आमंत्रित केलं आणि विचारलं, तुमचे गुरु कोण आहेत? मी त्यांना भेटू इच्छिते. आनंदने विनम्रतेने सांगितलं की बुद्ध जवळच्या बागेत ठिकाणी उपदेश देत आहेत. अंबपाली तिथे गेली, बुद्धांचे विचार ऐकले आणि तिचं जीवनच बदलून गेलं. तिने आपलं संपूर्ण वैश्यावृत्तीचं जीवन सोडलं आणि बुद्धांची शिष्या झाली. ती नंतर अंबपाली भिक्षुणी म्हणून प्रसिद्ध झाली आणि अनेक स्त्रियांना धम्ममार्ग दाखवणारी झाली. या कथेतील संदेश: कुणाचेही हृदय शुद्ध होऊ शकते जर त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं. करुणा, समतेचा दृष्टिकोन आणि अहिंसेचा मार्ग हेच खरे धर्म आहेत. बुद्धांचे शिष्य हे इतके पवित्र व चारित्र्यवान होते की त्यांच्या वागण्यानेही लोकांना धम्माची अनुभूती यायची.